गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू DTC. बॉडी फ्लुइड सर्क्युलेशन मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये कार्डियक सायकलला कंप्लीट केलं आहे. आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तर तो इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि ग्राम या कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आपण स्टार्ट करतोय. आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ यालाच शॉर्ट फॉर्म मध्ये अकॉर्डिंग टू NCERT म्हटलेलं आहे ECG. ओके, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम ह्या दोन कन्सेप्ट आपण इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. ऍक्च्युअल बाळांनो, इलेक्ट्रोकार्डिओग्राफला कुठं ECG म्हटलंय, कुठे कुठे इलेक्ट्रोकार्डिओग्रामला ECG म्हटलेलं आहे NCERT मध्ये, तर इलेक्ट्रोकार्डिओग्राम याला ECG म्हटलं जातं. हे आपण आता पुढे पाहणार आहोत. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आपल्याला माहित आहे. आता समजा एखादा पेशंट जर खूप सिरियस असेल तर त्या पेशंटला ICU मध्ये, इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि तुम्ही त्याला भेटायला गेल्यानंतर त्या पेशंटच्या शेजारी एक मॉनिटर ठेवलेलं असतं आणि त्या मॉनिटरच्या स्क्रीनवर एक व्होल्टेज ट्रेस दाखवलेले असते, एक लाईन दाखवलेली असते असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही ज्यावेळेस ICU मध्ये एंटर करता किंवा मोस्ट ऑफ मूवीज मध्ये ही कंडिशन दाखवलेली असते की ICU मध्ये पेशंट ऍडमिट आहे आणि ICU मध्ये तुम्ही एंटर केल्याबरोबर एक आवाज तुमच्या कानी पडतो, तो असतो पीप 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 पीप. हा आवाज तुम्हाला ऐकायला येतो आणि एक कंडिशन अशी येते की जो पीप 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 आवाज आहे तो पीप पीप पीपचं पी होतं आणि ज्यावेळेस ते पी मध्ये कन्वर्ट होतं त्यावेळेस तो मॉनिटरवरचा ग्राफ हा प्लेन झालेला असतो. सुरुवातीला हा ग्राफ थोडासा अशा झिगझॅग मोशन मध्ये रन करत असतो आणि ज्यावेळेस तो प्लेन होतो त्याचा अर्थ असा आहे की तो पेशंट कार्डियाक अरेस्ट मध्ये गेलेला आहे, त्या व्यक्तीचं हृदय बंद पडलेलं आहे आणि कदाचित त्या व्यक्तीची डेथ होऊ शकते अशी पॉसिबिलिटी तिथं निर्माण झालेली असते. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की जो पेशंट कार्डियाक अरेस्ट मध्ये जातो तर त्यावेळेस जो आवाज येणारा असतो पीप पीप पीप, याचं कन्व्हर्शन बाळांनो हे झालेलं असतं कशामध्ये, तर पी मध्ये. अशा प्रकारे आपण हे चेंज पाहतो तिथे लक्षात घ्या. म्हणजे कार्डियाक अरेस्ट मध्ये गेलेला जो पेशंट आहे तो जो आवाज येणारा आहे त्या आवाजाचं कन्व्हर्शन पीप पीप आवाजाचं कन्व्हर्शन पी मध्ये झालेलं असतं असं NCERT टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं आहे आणि हे रिअल मध्ये आम्ही पण पाहिलेलं आहे. आता यानंतर जर आपण पाहिलं तर कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमकं काय, तर डिसऑर्डर मध्ये आपण ऍक्च्युअल कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय, तर अरेस्ट म्हणजे स्टॉप, कंप्लीट स्टॉप ऑफ हार्टबीट याला आपण कार्डियाक अरेस्ट म्हणतो, लक्षात ठेवायचंय. आणि आपण जर पाहिलं तर कार्डियाक अरेस्ट डिसऑर्डर मध्ये डिस्कस करू आपण. इथं इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे नेमकं काय, तर बाळांनो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे ती मशीन असते जी पेशंटच्या बाजूला ठेवलेली असते. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे काय आहे, एक तर मशीन आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे असं आपण म्हणतो, लक्षात ठेवायचं. आणि सेकंड वन आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय आहे, तर हा रेकॉर्ड असतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे जी मशीन ECG ड्रॉ करते ती मशीन किंवा ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असतं आणि पेपरवर ड्रॉ केलेला जे रेकॉर्ड असतं ECG असतो तो ECG म्हणजे काय आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे. म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे रेकॉर्ड आहे आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ही मशीन आहे, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्रामलाच आपण ECG म्हणतो, हे लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आपण जर डेफिनेशन याची पाहिली तर डेफिनेशन काय आहे बघा. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे काय, तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ
ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट produced during single cardiac cycle or heartbeat. इट्स कॉल्ड इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण म्हणू शकतो. म्हणजे हृदयामध्ये होणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहेत त्याचं ग्राफच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन करणं, याला काय म्हणतो आपण, तर ECG म्हणतो. हे लक्षात येणं आवश्यक आहे आपल्या. यस, कशाला म्हणत आहे मी ECG बघा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ हार्ट प्रोड्यूस ड्युरिंग सिंगल कार्डियाक सायकल, प्रोड्यूस ड्युरिंग सिंगल कार्डियाक सायकल और हार्टबीट. एक हार्टबीट होत असताना हृदयामध्ये होणाऱ्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यांचं ग्राफच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन करणं, याला आपण काय म्हणू शकतो, याला आपण ECG म्हणू शकतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि ECG म्हणजेच काय आहे बाळांनो, तर याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या. नेक्स्ट, परत एकदा, सिंगल कार्डियाक सायकल घडत असताना हृदयामध्ये घडणाऱ्या ज्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आहेत त्यांचं ग्राफच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन करणं, याला आपण काय म्हणतो, ECG. बरं, आता आपण इथे पाहू की आपल्या सिलेबस मध्ये जो दिलेला ECG आहे बाळांनो, तर तो कोणता आहे, तो आहे स्टँडर्ड ECG. कोणता ECG आहे, स्टँडर्ड ECG. आणि स्टँडर्ड ECG जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर 3 इलेक्ट्रिक लिंब लीड वापरले जातात, लक्षात ठेवायचे. 3 इलेक्ट्रिक लिंब लीड्स हे वापरले जातात, इथं लक्षात ठेवायचं. आणि 3 इलेक्ट्रिक लिंब लीड्स यूज करून स्टँडर्ड ECG ड्रॉ केला जातो. आता याच्यामध्ये जे 3 इलेक्ट्रिक लिंब लीड्स वापरले जातात त्यापैकी जर पहिला म्हणलं तर हा फर्स्ट कुठं जोडलेला असतो, फर्स्ट कनेक्टेड टू राईट रिस्ट. म्हणजे पहिला जोडलेला आहे राईट रिस्टला, आपण असं शो करू शकतो. या पॉइंटला हा पहिला लीड जोडलेला असतो. यानंतर आपण जर पाहिलं तर सेकंड जो इलेक्ट्रिक लीड आहे, सेकंड कनेक्ट केलेला असतो बाळांनो, कनेक्टेड टू लेफ्ट रिस्ट. म्हणजे दुसरा जोडलेला आहे तो कशाला जोडलेला आहे, लेफ्ट रिस्टला जोडलेला आहे, इथं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि जो तिसरा लीड आहे, जो थर्ड लीड आहे, तर थर्ड लीड हा कनेक्ट केलेला आहे, लक्षात ठेवायचं. थर्ड लीड कनेक्टेड टू लेफ्ट फूट, लक्षात ठेवायचं. लेफ्ट फूटला जोडलेला असतो नियर टू अँकल. म्हणजे अँकलच्या जवळ हा जोडलेला असतो, लक्षात ठेवायचंय. म्हणजे जर आपण स्टँडर्ड ECG ड्रॉ केला बाळांनो, तर स्टँडर्ड ECG मध्ये आपल्याला लक्षात येतं की 3 इलेक्ट्रिक लीड वापरून स्टँडर्ड ECG ड्रॉ केला जातो. आणि या स्टँडर्ड ECG मध्ये पहिला लीड राईट रिस्टला, दुसरा लीड हा लेफ्ट रिस्टला, आणि तिसरा जो लीड आहे तर तो लेफ्ट फूटला अँकल मिडियल साइडला हा जोडलेला असतो. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, यानंतर आपण पुढे घेऊ शकतो. लोकेशन मी एकदा हायलाइट करतो, राईट रिस्ट, यानंतर आहे लेफ्ट रिस्ट, आणि यानंतर आहे लेफ्ट फूट. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट, यानंतर आपण घेऊ शकतो की जर मी समजा हा स्टँडर्ड ECG इथे ड्रॉ केला तर तो मला कसा पाहायला भेटेल, तर लक्षात घ्या, एक आपण हा Y ऍक्सिस घेतोय आणि हा एक X ऍक्सिस घेतोय. आणि या ऍक्सिसवर जर आपण दाखवलंच तर यावर आपण X ऍक्सिस वर बाळांनो घेत असतो टाइम. X ऍक्सिस वर काय रिप्रेझेंट केलेला आहे, टाइम रिप्रेझेंट केलेला आहे. आणि हा Y ऍक्सिस आहे, या Y ऍक्सिस वर आपण व्होल्टेज रिप्रेझेंट केलेलं असतं, लक्षात ठेवायचं, व्होल्टेज. ओके, आणि ज्यावेळेस हा आपण ग्राफ ड्रॉ करत असतो तर हा ग्राफ अशा प्रकारे आहे बाळांनो. सुरुवातीला एक छोटीशी स्मॉल अपवर्ड वेव्ह असते,
ओके, अशा प्रकारे हा एक ईसीजी आपल्याला इथे पाहायला भेटतो. लक्षात घ्या, जी सुरुवातीची स्मॉल अपवर्ड वेव्ह आहे याला पी वेव्ह म्हटलं जातं. त्यानंतर बेस लाईनच्या खालच्या बाजूला जी वेव्ह येते त्याला क्यू वेव्ह म्हटलं जातं. यानंतर ही आर वेव्ह आहे, यानंतर ही एस वेव्ह आहे आणि यानंतर ही टी वेव्ह आहे. म्हणजे जर टोटल आपण पाहिल्या बाळांनो तर इथं टोटल 5 वेव्ह आहेत. पी, क्यू, आर, एस आणि टी अशा 5 वेव्ह या स्टँडर्ड ईसीजी मध्ये प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड ईसीजी मध्ये 5 वेव्ह टोटल प्रेझेंट आहेत. आणि या 5 वेव्हला आपण तीन कंपोनंट मध्ये डिवाइड केलेला आहे. लक्षात ठेवायचे, 5 वेव्हला 3 कंपोनंट मध्ये डिवाइड केलेला आहे. 3 कंपोनंट म्हणजे कोणते 3 कंपोनंट, तर पहिला जो कंपोनंट आहे तर पहिला कंपोनंट आहे पी वेव्ह, दुसरा कंपोनंट आहे क्यू आर एस कॉम्प्लेक्स आणि तिसरा कंपोनंट आहे टी वेव्ह. स्मॉल अपवर्ड वेव्ह ही पी वेव्ह आहे, यस ट्रँग्युलर वेव्ह ही क्यू आर एस कॉम्प्लेक्स आहे आणि लार्ज किंवा ब्रॉड अपवर्ड वेव्ह ही टी वेव्ह आहे. हे असं रिप्रेझेंट केलं जातं. आता जर आपण इथं सांगितलं तर बाळांनो ही एक प्रकारची बेस लाईन असते. ही काय आहे, बेस लाईन आहे. आता या बेस लाईनच्या वर या लेवलला जर आपण पाहिलं ही बेस लाईन आहे असं कन्सिडर केलं तर बेस लाईनच्या वर असणाऱ्या ज्या वेव्ह आहेत पी आर टी या पॉझिटिव्ह वेव्ह असतात आणि बेस लाईनच्या ज्या खाली वेव्ह असतात क्यू आणि एस या निगेटिव्ह वेव्ह आहेत. लक्षात ठेवायचे, म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो की पी आर आणि टी ह्या ज्या आहेत तर ह्या पॉझिटिव्ह वेव्ह आहेत, ईसीजी मधल्या पॉझिटिव्ह वेव्ह आहेत. आणि क्यू आणि एस क्यू आणि यस बरोबर आहे, क्यू आणि यस या ज्या वेव्ह आहेत तर बाळांनो ह्या निगेटिव्ह वेव्ह आहेत स्टँडर्ड ईसीजी मधल्या. आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे हा ईसीजी आहे. एक ईसीजी ड्रॉ करण्यासाठी किती टाइम लागतो, तर एक ईसीजी ड्रॉ करण्यासाठी बाळांनो 0.8 सेकंद लागतात. कारण आपण ईसीजीची डेफिनेशन मध्ये मी सांगितलं होतं की एका कार्डियक सायकल मध्ये घडणाऱ्या ज्याही इव्हेंट आहेत त्यांना आपण ईसीजी म्हणतो आणि एका कार्डियक सायकलचा जो ड्युरेशन आहे तो 0.8 सेकंद आहे. म्हणजे एका ईसीजीचा टाइम हा 0.8 सेकंद आहे. लक्षात ठेवायचंय. मग आपण जर पर मिनिट ईसीजी जर काढले तर पर मिनिट किती, तर अप्रॉक्सिमेट जे अवरेज आहे 72 ईसीजी पर मिनिट यस ड्रॉ केले जाऊ शकतात. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. यस एका मिनिटाला किती ईसीजी आहेत, 72 ईसीजी एका मिनिटाला पडू शकतात. आता बाळांनो प्रत्येक ईसीजी मधली वेव्ह हिचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. हे इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण इथं पाहतो. ज्यावेळेस बाळांनो पी वेव्ह ड्रॉ करायला चालू असते पेपरवर त्यावेळेस आपल्या हृदयामध्ये ॲट्रियल डिपोलरायझेशन चालू असतं, ॲट्रियाचं एक्सायटेशन चालू असतं, डिपोलरायझेशन चालू असतं आणि डिपोलरायझेशन मीन्स देर इज अ जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल विच लीड्स टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रिया. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पी वेव्ह ड्रॉ करत असताना एसए नोडनं इम्पल्स जनरेट केलेले असतात, ते ॲट्रियाच्या वॉलवर पसरलेले असतात आणि त्यानंतर ॲट्रियाचं डिपोलरायझेशन होतं आणि त्याच्यानंतर दोन्ही ॲट्रिया हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ॲट्रिया मधलं ब्लड वेंट्रिकल मध्ये पुढे जायला लागतं. बरोबर, पी वेव्ह. तसंच क्यू आर एस कॉम्प्लेक्स ज्यावेळेस ड्रॉ करायला चालू असतो त्यावेळेस पूर्ण वेंट्रिकलच्या वॉलमध्ये इम्पल्स पसरलेले असतात आणि वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन त्यावेळेस होतं. डिपोलरायझेशन विच मीन्स देर इज अ जनरेशन ऑफ अगेन ऍक्शन पोटेन्शियल. आणि यस क्यूआरएस कॉम्प्लेक्स ड्रॉ करत असताना ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं वेंट्रिकलच्या वॉलमध्ये आणि वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन होत असतं आणि वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन फॉलोड बाय वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन. ज्या वेळेस टी वेव्ह ड्रॉ करायला चालू असते त्यावेळेस दोन्ही वेंट्रिकल हे रिलॅक्स स्टेट मध्ये जात असतात आणि तिथं वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन चालू असतं. हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. पी वेव्ह इंडिकेट करते ॲट्रियल डिपोलरायझेशन, क्यू आर एस कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट करतो वेंट्रिकुलर डिपोलरायझेशन आणि टी वेव्ह रिप्रेझेंट करते वेंट्रिकुलर रिपोलरायझेशन. हे आपल्या लक्षात येणं. ॲट्रियल रिपोलरायझेशन ही जी वेव्ह आहे ती ही वेव्ह ईसीजी मध्ये दाखवलेली नाही हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता क्यू वेव्ह ज्या वेळेस इथून क्यू ड्रॉ करून यस पुढे चालू असतं हे ईसीजी ड्रॉ करायला, तर आफ्टर क्यू वेव्ह यस वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होत असतं. म्हणजे ते रिप्रेझेंट करतं बिगिनिंग ऑफ सिस्टोल. म्हणजे आफ्टर क्यू वेव्ह पासून ज्यावेळेस ईसीजी पुढे ड्रॉ करत चाललेला असतो तर त्यावेळेस क्यू वेव्ह रिप्रेझेंट करतं देर इज अ बिगिनिंग ऑफ सिस्टोल मीन्स वेंट्रिकुलर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झालेलं असतं. आणि ज्यावेळेस टी वेव्ह ड्रॉ केलेली असते तर टी वेव्ह ज्यावेळेस एंड होते
इथून ड्रॉ करायला चालू होते आणि टी वेव्ह कंप्लीट ड्रॉ करून संपते त्यावेळेस व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजेच कंप्लीट झालेलं असतं आणि तिथं व्हेंट्रिकल मध्ये असणारा जो सिस्टोल आहे थोडंफार कॉन्ट्रॅक्शन ते कंप्लीट एंड झालेलं असतं. म्हणजे एक सेंटेन्स यांच्यासाठी तसं म्हणलं आहे की एंड ऑफ टी वेव्ह रिप्रेझेंट द एंड ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. कारण टी वेव्ह रिपोलरायझेशन शो करते. याचा अर्थ टी वेव्ह ज्यावेळेस कंप्लीट ड्रॉ होते त्यावेळेस व्हेंट्रिकल मधलं कॉन्ट्रॅक्शन हे कंप्लीट संपलेलं आहे असा अर्थ आहे. म्हणजे एंड ऑफ टी वेव्ह रिप्रेझेंट द एंड ऑफ सिस्टोल हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या स्टँडर्ड ईसीजीचा मिनिंग आहे हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आता यालाच मी जर सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपण ह्या ज्या वेव्ह आहेत तर मी बाळांनो पहिली जी वेव्ह आहे तर ती मी फर्स्ट वेव्ह घेतो पी वेव्ह आणि ही पी वेव्ह काय रिप्रेझेंट करते तर लक्षात ठेवायचे पी वेव्ह रिप्रेझेंट करते ॲट्रियल डिपोलरायझेशन. ॲट्रियल डिपोलरायझेशन. ॲट्रियल डिपोलरायझेशन ही पी वेव्ह रिप्रेझेंट करत असते. लक्षात ठेवायचं डिपोलरायझेशन आणि ॲट्रियल डिपोलरायझेशन फॉलोड बाय यस both atrial contraction. अगोदर डिपोलरायझेशन आहे बाळांनो आणि त्यानंतर ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन आहे हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. पी वेव्ह. आता पी वेव्हच्या नंतर बाळांनो पुढची जी वेव्ह आहे तर ती आहे QRS कॉम्प्लेक्स. आणि QRS कॉम्प्लेक्स हा काय रिप्रेझेंट करतो तर हा रिप्रेझेंट करतो व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. हा रिप्रेझेंट करतो व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. आणि व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन हे रिप्रेझेंट करतं. याच्या नंतर पुढे काय होतं तर विच इज फॉलोड बाय बोथ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे त्याच्यानंतर काय होतं बोथ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. ओके. डिपोलरायझेशनलाच दुसरा जो वर्ड वापरलेला आहे तर तो एक्साइटेशन पण वापरलेला आहे. एक्साइटेशन. डिपोलरायझेशन ऑल्सो कॉल्ड एक्साइटेशन. म्हणजे ॲट्रियल डिपोलरायझेशन किंवा ॲट्रियल एक्साइटेशन तुम्ही म्हणू शकता. विच इज फॉलोड बाय ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. QRS कॉम्प्लेक्स इंडिकेट करतं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन विच इज फॉलोड बाय बोथ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता हे कधी चालू होतं एक सेंटेन्स इथं दिलेला आहे की लक्षात ठेवायचंय यस व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट आफ्टर क्यू वेव्ह. लक्षात ठेवायचं व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट आफ्टर क्यू वेव्ह विच रिप्रेझेंट हे काय रिप्रेझेंट करतं बाळांनो विच रिप्रेझेंट बिगिनिंग ऑफ सिस्टोल. म्हणजे सिस्टोल चालू झाला आहे कॉन्ट्रॅक्शन चालू झालं आहे हे रिप्रेझेंट करतं. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर पुढे आपण जर घेतलं तर नेक्स्ट वन आहे टी वेव्ह. आणि टी वेव्ह काय रिप्रेझेंट करते बाळांनो तर टी वेव्ह रिप्रेझेंट करते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. टी वेव्ह काय रिप्रेझेंट करते तर ही रिप्रेझेंट करते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. टी वेव्ह रिप्रेझेंट करते व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. आणि व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन इज फॉलोड बाय याच्या पाठीमागे काय चालू असतं तर हे चालू असतं व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन. रिपोलरायझेशन म्हणजेच त्याच्यानंतर काय होणार आहे रिलॅक्सेशन होणार आहे. लक्षात ठेवायचं. आणि एक महत्वाचा पॉइंट इथं म्हणलेला आहे की एंड ऑफ टी वेव्ह ज्यावेळेस टी वेव्ह संपते एंड ऑफ टी वेव्ह इंडिकेट किंवा रिप्रेझेंट म्हणू शकतो इंडिकेट एंड ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. म्हणजे सिस्टोल कंप्लीट झालाय म्हणजे त्याचं कंप्लीट रिलॅक्सेशन झालंय असा अर्थ आहे याचा. हे लक्षात घ्या. एंड ऑफ टी वेव्ह इंडिकेट एंड ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल हे पण आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये कोणती वेव्ह दाखवलेली नाही असा एक क्वेश्चन असतो की ईसीजी मध्ये लक्षात ठेवायचंय ॲट्रियल रिपोलरायझेशनची जी वेव्ह आहे तर ती दाखवलेली नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ॲट्रियल
atrial repolarization, atrial repolarization not shown in स्टँडर्ड ECG. लक्षात ठेवायचं, स्टँडर्ड ECG मध्ये ॲट्रियल रिपोलरायझेशन दाखवलेली नाहीये, त्याची वेव दाखवलेली नाहीये, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता हे झालं बाळांनो कशाबद्दल, स्टँडर्ड ECG बद्दल. आपल्याला जर समजा हार्ट फंक्शनचं डिटेल इव्हॅल्युएशन करायचं असेल तर आपल्याला चेस्ट लीड वापरावे लागतात. मग एक पॉइंट मी काय लिहित आहे की डिटेल इव्हॅल्युएशन ऑफ हार्ट functions detail evolution of heart functions require additional chest lead. यस, लक्षात ठेवायचे, रिक्वायर चेस्ट लीड्स लक्षात घ्यायचंय, बरोबर ना. म्हणजे डिटेल इव्होल्युशन जर आपल्याला करायचं असेल की हार्टचं फंक्शन प्रॉपर आहे किंवा नाही, तर याच्यासाठी आपल्याला काय वापरणं आवश्यक आहे, तर चेस्ट लीड वापरणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. आणि चेस्ट लीड ज्या वेळेस वापरले जातात तर लक्षात ठेवायचे 6 चेस्ट लीड यूज केले जातात. किती? 6 चेस्ट लीड्स हे ECG ड्रॉ करण्यासाठी यूज केले जातात. 6 चेस्ट लीड. आता हे जे 6 चेस्ट लीड आहेत तर हे कुठं जोडलेले असतात, तर हे 6 चेस्ट लीड हे जोडलेले असतात. लक्षात घ्या, टोटल 6 लीड आहेत. यांना आपण म्हणू शकतो Phi1 to Phi6 असं नंबरिंग त्यांना केलेलं आहे. आपण फर्स्ट वन आपण म्हणू शकतो फर्स्ट Phi1. हा Phi1 कुठं जोडलेला असतो बाळांनो, तर 4th इंटरकॉस्टल स्पेस मध्ये जोडलेला असतो. पहिली रिब आणि दुसरी रिब याच्यामध्ये असते फर्स्ट इंटरकॉस्टल स्पेस, तसंच चौथी रिब आणि पाचवी रिब या दोघांच्या मध्ये असतं 4th इंटरकॉस्टल स्पेस, बरोबर. आणि तिथं तो राईट साईडला जोडलेला असतो, राईट साईडला. लक्षात ठेवायचे. म्हणजे आपण Phi1 ची जर पोझिशन मला सांगायची म्हटलं 6 चेस्ट लीड मध्ये आपण यूज केले जातात आणि हे Phi1 to Phi6 असं त्यांना रिप्रेझेंट केलं जातं. लक्षात ठेवा. त्यापैकी Phi1 ची पोझिशन कुठं आहे, तर लक्षात ठेवायचे 4th intercostal space at the level at the 4th intercostal space at the level of mid clavicular line, at mid clavicular line at right side. म्हणजे राईट साइडला मिड क्लॅव्हिक्युलर लाईनला हा पहिला Phi1 प्लेस केलेला असतो. लक्षात ठेवायचं. 4th इंटरकॉस्टल स्पेस ऍट द लेवल ऑफ मिड क्लॅव्हिक्युलर लाईन ऍट राईट साइड. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट यानंतर बाळांनो सेकंड जो लीड आहे, सेकंड लीड जो आहे तर याला आपण Phi2 म्हणतो. आणि Phi2 हा कुठं ठेवलेला आहे, तर आपण सेम हीच लाईन उचलणार आहोत, फक्त आपण राईट साइडच्या ऐवजी लेफ्ट साइड घेणार आहोत. लक्षात ठेवायचंय. म्हणजे 4th इंटरकॉस्टल स्पेस ऍट द लेवल ऑफ मिड क्लॅव्हिक्युलर लाईन ऍट राईट साइडच्या ऐवजी आपण आता हा जो लीड आहे तर हा लेफ्ट साइडला आपण जोडलेला असतो. लक्षात ठेवायचं, लेफ्ट साइडला. यानंतर तिसरा जो लीड आहे कोणता, Phi3. आणि Phi3 ची पोझिशन कुठं आहे, तर प्रेझेंट बिटवीन. लक्षात ठेवा, प्रेझेंट बिटवीन Phi2 and Phi4. Phi2 आणि Phi4 या दोघांच्या मध्ये Phi3 ची पोझिशन असते. लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढचा जो आहे चौथा लीड, तर चौथा जो लीड आहे तर Phi4 हा कुठं ठेवलेला असतो, तर लक्षात ठेवायचंय फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस at fifth intercostal space at the level of mid clavicular line, mid clavicular line at right side. म्हणजे आता सॉरी, राईट साइड नाही बाळांनो, लेफ्ट साइड. कारण सर्व इथून पुढचे जे आहेत तर हे सर्व लेफ्ट साइडलाच ठेवलेले आहेत. लक्षात ठेवायचे. ओके, ऍट लेफ्ट साइड. नेक्स्ट Phi4. आता Phi5 ची जर पोझिशन मला सांगायची म्हटलं, Phi5 ची पोझिशन कुठं आहे, Phi5 ची पोझिशन कुठं आहे, तर अगेन फिफ्थ वेंट्रिक्युलर बघा याची पोझिशन मी कुठं दाखवत आहे, तर फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस ऍट द लेवल ऑफ अँटीरियर एक्झिलरी लाईन.
अँटेरियर एक्झिलरी लाईन या ठिकाणी प्रेझेंट आहे. अँटेरियर एक्झिलरी लाईन या पोझिशनला प्रेझेंट आहे. याची एक्झॅक्ट पोझिशन आपण पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि नंतर शेवटचा जो F6 हा लीड आहे, चेस्ट लीड, तर या F6 चेस्ट लीडची जी पोझिशन आहे तर ही मिड एक्झिलरी लाईनला हा प्लेस केलेला असतो, लक्षात ठेवायचं मिड एक्झिलरी लाईन. ओके, नेक्स्ट तर फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस ऍट द लेवल ऑफ अँटेरियरच्या ऐवजी फक्त इथं आपण चेंज करतोय. काय चेंज करतोय तर मिड एक्झिलरी लाईन लेफ्ट साइडला हा प्लेस केलेला आहे, लक्षात ठेवायचंय. आता मी परत एकदा तुम्हाला याची एक्झॅक्ट पोझिशन सांगतो. आपल्याकडे 6 चेस्ट लीड वापरले जातात. 6 चेस्ट लीड मध्ये जो फर्स्ट चेस्ट लीड आहे तर तो हा जो आडवा बोन आहे हा क्लॅव्हिकल आहे राईट साइडचा, आणि हा आडवा बोन म्हणजे क्लॅव्हिकल आहे लेफ्ट साइडचा. तर या मिड क्लॅव्हिक्युलर लाईनला फोर्थ इंटरकॉस्टल स्पेसला राईट साइडला F1 असतो. मिड क्लॅव्हिक्युलर लाईनला फोर्थ इंटरकॉस्टल स्पेसला F2 असतो. F3 हा F2 आणि F4 च्या मध्ये असतो. F4 हा जो असतो तर मिड क्लॅव्हिक्युलर लाईनला फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस मध्ये असतो. आणि दुसरे जे शेवटचे दोन आहेत F5 हा अँटेरियर एक्झिलरी लाईनला फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस मध्ये असतो. आणि F6 हा मिड एक्झिलरी लाईनला हा फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस मध्ये ठेवलेला असतो, लक्षात ठेवायचे. म्हणजे फोर्थ आणि फिफ्थ इंटरकॉस्टल स्पेस मध्ये हे लीड जोडलेले असतात. फक्त एकच राईट साइडला आहे, बाकीचे 5 हे लेफ्ट साइडला आहेत, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हा ECG आपण इथं स्टँडर्ड ECG आणि डिटेल इव्होल्युशन साठी चेस्ट लीड वापरणारा ECG आपण दोन्ही इथं पाहिलेले आहेत. ECGचं इम्पॉर्टन्स काय आहे असं जर विचारलं कोणी तर लक्षात ठेवायचंय ECG has great clinical significance to know the normal heart functions and कार्डियाक डिसऑर्डर. म्हणजे नॉर्मल हार्ट फंक्शन ओळखण्यासाठी पण याचं महत्व आहे आणि कार्डियाक डिसऑर्डर माहित करून घेण्यासाठी पण याचं इम्पॉर्टन्स आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे ECG बद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ही मशीन आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम हे रेकॉर्ड आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण काढलेला जो ECG आहे तर तो हा स्टँडर्ड ECG आहे, ज्याच्यामध्ये या वेगवेगळ्या वेव्ह आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण डबल सर्क्युलेशनला पाहू. थँक्यू व्हेरी मच.